भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 6 फरवरी 2026 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत मानव धर्माचे सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्यानिमित्त या संपूर्ण भगवत कार्यामध्ये सृष्टीचे विधाते स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। आईची ममता मातोश्री वाराणसी ठुबरीकर ह्या उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी गायधाने साहेब उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। आजच्या या संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय रामेश्वरजी जोगी साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे सचिव सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय सुबेशजी दहेकर साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे सहसचिव सन्माननीय प्रदीपजी चौधरी साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळांतर्गत ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळांतर्गत माजी सचिव सन्माननीय मेहर साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे माजी संचालक सन्माननीय ठोकर साहेब यांना माझा नमस्कार। आणि सातत्याने या समाजाला अंधश्रद्धा मुक्त करण्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या विचाराने मानव धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। कि मैं शब्दों की खैरात हूँ, कि मैं शब्दों की खैरात हूँ, शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का रास है। तू पुकार उस परमात्मा को, तू पुकार उस परमात्मा को जो हर पल तेरे पास है। जब परमात्मा तेरे पास है तब भी सेवक उदास है। आणि ही उदासी दूर करण्याकरिता हा परिसर अंधश्रद्धा मुक्त करण्याकरिता या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक सेवक बांधवांनी हे सुंदर असं भगवत कार्य घडवून आणले। या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या बांधवांनो। की धर्म न माझा धर्म न तुझा, की धर्म न माझा धर्म न तुझा, धर्मात असं काय आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हाच माझा धर्म आहे, हाच माझा धर्म आहे। बांधवांनो, महान त्यागी बाबा जुमदेवजीने सन 1948 ला परमात्मा एक मार्गाची स्थापना करून जेव्हा बाबा पचमढीच्या दौऱ्यावर गेले आणि त्या दौऱ्यावर गेले असताना असंख्य दुखी लोक बाबांनी त्या पचमढीच्या पर्वतावर बघितलं आणि बाबाला वाटलं की आपण जी दैवी शक्ती प्राप्त केली आहे ही दैवी शक्ती या समाजातल्या दुःखी कष्टी मानवाचे दुःख दूर करू शकते। आणि बाबांनी तोच विचार घेतला आणि पचमढीचा दौरा झाल्यानंतर बाबा आपल्या निवासस्थानी आले आणि सन 1949 ला याच फरवरी महिन्यामध्ये मानव धर्माची स्थापना केली। बांधवांनो, मानव धर्म आपल्याला काय शिकवतो की मानवाने मानवाशी मानवासारखं वागणे हा धर्म आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिला। याला जोड भगवत प्राप्तीची बाबांनी दिले की फिरा चार धाम शोधून या पायी, अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही, जगामध्ये नाही। ज्याप्रमाणे आपण दुःखी होतो आणि दुःखात असताना आपले दुःख दूर करण्याकरता कोणीच धावून आले नाही, ना कुठला डॉक्टराने कधी फुकटमध्ये उपचार केला नाही। त्या
पंड्या पुजाराने फुकटमध्ये कधी त्याचे वैद्यवानी केले नाही. आमच्या नातेवाईकाने आमचे दुःख माहिती असताना आम्हाला कधी फोन केला नाही. अशा परिस्थितीमध्ये ना कुठल्या धर्माचा, ना कुठल्या पंथाचा, ना कुठल्या समाजाचा, ना कुठल्या जातीचा आम्ही विचार केला बांधवांनो. तो कशासाठी? तर तो सुखासाठी. आणि तो सुख बांधवांनो आम्हाला पाहिजे होता. आणि त्या सुखासाठी बांधवांनो आम्ही कुणाचाही विचार केला नाही, पण परमात्मा एक मार्गात जुळलो. या मार्गात जुळलो आणि या मार्गात फक्त शब्दावर दैवी शक्तीचा आम्ही अनुभव घेतला. आणि त्या अनुभवावर बांधवांनो आम्ही आमचा जीवन सुखमय करण्याच्या मार्गाने निघालो. बाबांनी आम्हाला सांगितले की या मार्गाची दैवी शक्ती ही निराकार आहे, ना त्याचा आकार, ना त्याचा वजन, ना त्याचा माप. मात्र ती दैवी शक्ती 24 तास जागृत असून तुम्हा जवळ आहे. हे बाबांनी आम्हाला शिकवलं. पण बांधवांनो आताच आम्हाला माहित झालं की या परिसरात मंडळांतर्गत एकदम मोजके सेवक आहे. बाबांनी आम्हाला काय शिकवलं? जे बाबांनी शब्द परमेश्वराजवळ ठेवलं की इमान ही मेरा भगवान आहे, आणि त्यावर दैवी शक्ती जागृत झाली. आम्ही मार्गात येऊन आमचा इमान गहाण ठेवतो. आम्ही मार्गात येऊन बैमानी करतो आणि त्यामुळेच आज आमचा धर्म, आमचा मार्ग बांधवानो दुसऱ्या दिशेने जात आहे. बांधवानो त्याचं कारण सांगतो, कारण आम्ही जागलो नाही. आम्हाला वाटते की एखाद्या मार्गदर्शकाने किंवा एखाद्या सेवकाने आम्हाला जर मार्गाच्या बाबतीत सांगितलं आणि त्यातून जर दुःख दूर झाले तर आमचा भगवान, आमचा देव तो व्यक्ती आहे. पण बाबांनी आम्हाला काय सांगितलं की या मार्गातली दैवी शक्ती 24 तास जागृत आहे आणि ती व्यक्ती अजिबात नाही, तर ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीची पूजा, त्या शक्तीचे विधी करायला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला सांगितलं. पण आमचं काय होते? नडी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आम्ही इकडून ऐकतो, तिकडून सोडून देतो. पण धर्माचा विचार कोण करेल? बाबांच्या कार्याचा विचार कोण करेल? ज्या महान त्यागी बाबा जुमदेवजीने स्वतःच्या कुटुंबाला दूर ठेवून या मानव धर्माच्या, या परमात्मा एक मार्गाच्या, या समाजासाठी स्वतःच्या खर्चानं निष्काम भावनेने कार्य केले. त्या कार्याला आम्ही कुठंतरी डागबोट लावतो. आम्ही तात्पुरत्या सुखासाठी, तात्पुरत्या समाधानासाठी मार्गात येतो. एक छोटासा दृष्टांत देतो. एका नगरीमध्ये एक मछुआरा होता. त्याच्या मासे पकडण्याचा मुख्य व्यवसाय होता, मात्र तो गरीब होता. आणि छोट्या मोठ्या तलावातून मासे पकडून तो मासे विकायचा आणि त्यापासून आपला उदरनिर्वाह करायचा. तर त्याच नगरात एक धनवान आणि गुणवान राजा होता. पण त्याही राजाला मासे पकडायचा आणि मासे पोसायचा खूप मोठा छंद होता. आणि म्हणून त्याने एक तलाव त्याचा प्रायव्हेट वाला घेतला आणि त्याच्यामध्ये मासे टाकला. एक दिवस त्या मछुआऱ्याच्या मनात आला की राजाने तळा राखला आहे आणि तळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर मासे आहेत, आपण त्याची चोरी केली पाहिजे. बांधवानो त्या मछुआऱ्याने तोच विचार केला आणि त्या तळ्याच्या बाजूने गेला. तळ्यातील जाळ टाकले आणि तिथून मछुआऱ्याने मासे काढू लागला. पण त्याच क्षणात त्या राजाची सैनिक येऊ लागले आणि तिथे राजा होता. मछुआऱ्याने पाहिलं आणि मछुआऱ्याला वाटले की आज आपल्याला दंड पडेल, राजाला आपण सापडू. तर मछुआऱ्याने एक युक्ती केली. ती युक्ती अशी होती बांधवांनो की आपण इथला चिखल आपल्या शरीराला लावायचा आणि आपण कुणीतरी विद्वान पंडित आहोत, तपस्वी आहोत हा सोंग करायचा. आणि नेमकंच त्या मछुआऱ्याने केलं. राजा विचारात पडला की हा तपस्वी या पाण्यामध्ये, चिखलामध्ये एका कुणातरी देवाची भक्ती करत आहे. राजाला आनंद वाटला आणि राजाने त्याच्या गळ्यातील हार त्या मछुआऱ्याच्या समोर ठेवलं, त्याला दिलं. राजा निघून गेला. मछुआरा खूप आनंद झाला. मछुआऱ्याला वाटलं अरे मी तर भक्तीचा सोंग केलं, मी तर फक्त देवाची भक्ती करण्याचा एक सोंग केलं
आणि या देवाने मला चक्क सोन्याचा हार दिला. आणि त्यातच मछवारा विचारात मग्न झाला आणि त्याच्या विचारात परिवर्तन झाला. जर देवाच्या नावाच्या भक्तीच्या जर मी सोंग केलं तर मला सोन्याचा हार मिळू शकते. जर मी खरंच त्या परमेश्वराची भक्ती केली तर माझा जीवन किती सुखवान होईल, मी किती धनवान होईल, हा विचार त्या मछवाऱ्यानं केलं आणि तो एक तपस्वी झाला. आमच्याही जीवनात असंच असते बांधव. आम्हालाही थोड्याच्या क्षणाचं सुख पाहिजे असतो आणि त्या सुखासाठी आम्ही कशाचाच विचार करत नाही आणि पटकन मार्गात येतो. पण बांधवानो, हा मार्ग काही एका पिढीपुरता आहे का हो? एका पिढीत संपणार आहे का? अजिबात नाही. हा मार्ग तुमच्या कित्येक तरी पिढ्यांपर्यंत चालणार आहे. ज्याप्रमाणे त्या मछुआऱ्याला भक्तीच्या सोंग घेता बरोबर दैवी शक्तीने त्याला हार दिलं, आमच्याही जीवनात असंच आहे. आम्हालाही त्या परमेश्वराने सुख दिलं, पण आम्हाला सुख मिळाल्यानंतर आम्ही बैमान होतो. बाबांच्या शिकवणीला जागत नाही, बाबांच्या विचाराला आम्ही जागत नाही. आणि म्हणून बांधवानो, आज आमच्या मार्गाची परिस्थिती दयनीय आहे. लोक अंधश्रद्धेकडे चालले, लोक बाबांच्या शिकवणीच्या बाहेर चालले. आज मानव धर्माच्या सेवक म्हणता बरोबर आमची प्रतिष्ठा समाजातून खालवत चालली. यासाठी जबाबदार आम्ही आहोत, कारण आम्ही बाबांचा मार्ग समजला नाही. बाबांनी सुंदर स्वप्न पाहिलं की या कलियुगामध्ये सतयुगाची निर्मिती करावी आणि त्यासाठी बाबांनी 3 शब्द दिलं: सत्य, मर्यादा आणि प्रेम. बांधवांनो, 4 युग होऊन गेले: सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. बांधवांनो, बाबांनी विचार केला की सतयुगाचा कार्यकाळ जास्त वर्ष होता, त्यानंतर त्रेतायुग आला, त्रेतायुगानंतर द्वापर युग आला आणि तो काळ लवकर संपला. आणि ह्या कलियुगाला जर सतयुग बनवायचं असेल तर ह्याच 3 युगावरून बाबांनी सत्य, मर्यादा, प्रेम घेतलं. सतयुगातून बाबांनी सत्य घेतलं, द्वापर युगातून बाबांनी प्रेम घेतलं आणि त्रेता युगातून बांधवानो बाबाने काय घेतलं तर ती मर्यादा घेतली. ह्या 3 युगातून बाबांनी सत्य, मर्यादा, प्रेम उचललं आणि जी दैवी शक्ती बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की निर्गुण निराकार दैवी शक्ती असते, तिला बाबांनी सगुण करून दाखविला आणि भगवंताचे 3 गुण दिले. बांधवांनो, ते 3 गुण आम्हाला आमच्या जीवनात आत्मसात करायचं आहे. ते यासाठी बांधवांनो, बाबांनी केलेले कार्य हे कुठल्या जातीसाठी, कुठल्या समाजासाठी नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. माणसाला मानवतेचा जन्म देण्यासाठी आहे. या समाजात मानवता प्रस्थापित करून सतयुग निर्माण करण्यासाठी बाबांनी आम्हाला तत्व शब्द नियम दिले आहे. आणि म्हणून प्रत्येक सेवकाने आपल्या कुटुंबामध्ये सत्य, मर्यादा, प्रेमाचं आचरण करा. कारण जेव्हा जेव्हा कुटुंब घडेल तेव्हा आमचा समाज घडेल. आमचा समाज घडला तर आमचा युग घडेल आणि बाबांचे स्वप्न सतयुगाचे पूर्ण होतील. आणि त्यासाठी प्रत्येक सेवक बांधवाने बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचा काटेकोरपणे पालन करा. पालन करणाऱ्याच्या पाठीशी सदैव दैवी शक्ती उभी आहे. कुणाचेही वाईट विचार करू नका, कुणाचेही वाईट करू नका, कुणाशीही बेईमानी करू नका. कारण बाबांनी दिलेला हा मानव धर्म मानवी मूल्याचा आहे, मानवतेचा आहे. आणि त्याच विचाराने प्रत्येक सेवकाने राहावं आणि आपलं जीवन सुखमय करावं. येणाऱ्या पिढीपर्यंत महान तेगी बाबा जुमदेवजींनी जो धर्म जसा स्थापन केला, जशी निर्मिती केली, तोच धर्म शेवटपर्यंत टिकवला जाईल. यासाठी प्रत्येकाने सजोटीने कार्य करा आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे, देणाऱ्याचे हात व्हावे, ते हात तुमचे व्हावेत. या धर्माचा, या मार्गाचा प्रचार प्रसार करण्याकरिता प्रत्येक सेवकाने मानव धर्माच्या शिकवणीचा प्रचार प्रसार करावा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत या समाजाला घडवण्याकरता प्रत्येकाने कार्य करावे.
मी सुद्धा कार्य करेल एवढे बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. धन्यवाद राकेश दादा. आमचे मित्र बंधू राकेश दादा सिंधी कन्सूर यांनी अमूल्य असे, कारण की ते कायद्यानं वकील आहेत. वकिलाची वाणी कशी असते आणि सेवकांना समजण्याची आणि त्यांच्या क्लायंटला समजण्याची जी त्यांच्यामध्ये कला आहे, त्याच कलाचा सद्गुण आपल्या सर्व सेवकांसमोर सादर केलेला आहे. आणि बघा, मानव धर्माची प्रचार आणि प्रसार करण्याकरिता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकुसरे काकाजी, राऊत गुरुजी, मेयर साहेब, वैद्य साहेब, अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी समोर आपल्याला साथ दिला. आणि आता गरज आहे मानव धर्माची, जी युवा तरुणांच्या हातावर. मानव धर्माची पिढींना, आता नवीन पिढींना समोर येऊन मानव धर्माचे रक्षण करायचे आहे. आणि मानव धर्माच्या सेवकांना, युवा तरुणांना जर अशी संधी दिली तर नक्कीच खूप चांगला आणि सुद्धा प्रचार प्रसार होऊ शकतो. त्यासाठी बोलणं आहे मला. माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची काय आहे शिकवण संपूर्ण जगाला. मंजिलों ने मुझे छोड़ दिया, रास्तों ने मुझे पाल लिया. मंजिलों ने मुझे छोड़ दिया, रास्तों ने मुझे पाल लिया. जा ए जिंदगी मुझे अब तेरी जरूरत नहीं, क्योंकि मुझे मेरे बाबा जुमदेव जी ने संभाल लिया. बाबा जुमदेव जी ने संभाल लिया. धन्यवाद. आणि या मंडळाच्या सहकार्य करण्याकरता वार्षिक देणगी मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय सुभाष